नमस्कार कामगार मित्रांनो, तुम्हाला तर ऑलरेडी माहीत आहे की सेफ्टी किट, इसेन्शियल किट आणि हाऊसहोल्ड आयटम किट हे कोणाला मिळतं, तर ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी ॲक्टिव्ह आहे, जीवित आहे आणि सक्रिय आहे. आता हे सगळं असल्यानंतर हे किट घेण्यासाठी तुम्हाला जिल्हा सुविधा केंद्रावरती जावं लागतं. गेल्यानंतरही ते लगेच मिळत नाही आहे. तुम्हाला दिवसभर लाईनमध्ये थांबावं लागतं. त्याच्यानंतर जर काय प्रॉब्लेम आला तर वापस यावं लागतं. पण घेऊन वापस येणं किंवा ते जाण्यासाठी आणण्यासाठी जे काही खर्च पायपीट आहे, या गोष्टीचा विचार करता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येही याच्यावरती चर्चा झालेली आहे. चर्चा काय झालेली आहे, पुढे काय होणार आहे, ते व्यवस्थितपणे समजून घेऊयात. नमस्कार, मी तुमचा योजनादूत. तुम्ही बघत आहात नवीन योजना यूट्यूब चॅनल. कामगार मित्रांनो, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये चर्चा काय झालेली आहे, तर जे 90 दिवसाचं जे प्रमाणपत्र आहे, हे 90 दिवसाचं प्रमाणपत्र पुढे वैध राहणार आहे की नाही आहे, म्हणजे जे ऑलरेडी हे कंपल्सरी केलेलं आहे, हे 90 दिवसाचं सर्टिफिकेट कंपल्सरी केलं, ते केंद्र शासनाच्या दबावामुळे झालेलं आहे. महाराष्ट्र शासनाचं याच्यामध्ये काही नाही आहे. कारण जे कामगार आहेत ते ऑलरेडी खरंच कामावरती आहेत की नाही हे तपासण्यासाठी त्यांना जे सर्टिफिकेट दिलं जातं, ज्या तारखेपासून ते कामावरती आहेत त्या तारखेपासूनच ते वैध राहणार आहे. हे ऑलरेडी केंद्र सरकारने शासनाला, महाराष्ट्र शासनाला सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळेच हा नियम तयार झालेला आहे. आता जर हा नियम कायम राहिला न राहिला तर यावरती काही ना काही येणारच आहे. आता हे अपडेट नेमकं काय येणार आहे, 90 दिवसाचं प्रमाणपत्र वैध राहणार आहे की नाही आहे, 90 दिवसच काम करावं लागतं का, जर 90 दिवस काम नाही केलं तर तो काय कामगार नाही आहे का, जर त्याच्याकडे हे 90 दिवसाचं सर्टिफिकेट नाही आहे तर तो काय कामगार नाही आहे का, हे जे क्वेश्चन आहेत ह्याचं आन्सर किंवा जे काही अधिसूचना आहेत हे कधी येणार आहेत, हे पुढे येणार आहेत. अगोदरच मी ह्या गोष्टी सांगत नाही आहे, कारण जी ऑफिशियल अपडेट आहे ते आणखी काय आलेलं नाही आहे. जेव्हा पण अपडेट येईल तेव्हा मी व्हिडिओ 100% तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल. हे झालं 90 दिवसाच्या प्रमाणपत्राबाबत येणारं अपडेट. पण या ठिकाणी ऑलरेडी काही कामगार अपडेट झालेलं आहेत, म्हणजेच बांधकाम कामगार योजनेची जे काही कामगार आहेत त्यांच्यासाठी अपडेट आलेलं आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून, महाराष्ट्र शासनाकडून. पण तुम्हाला आणखी त्याच्याबाबत काही माहिती नाही आहे आणि इतरही कोणत्या चॅनलवरती, कोणत्याच ठिकाणी याच्याबाबत आणखी काही अपडेट नाही. तर अपडेट काय आहे, तर 200 तालुका सुविधा केंद्र या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. होय, 200 सुविधा केंद्र तयार झालेले आहेत आणि या 200 सुविधा केंद्रावरती सेफ्टी किट, इसेन्शियल किट, हाऊसहोल्ड आयटम किट हे तिन्ही प्रकारचे किट वाटप होतात. जिल्हा सुविधा केंद्रावरती जी लोकांची पायपीट होती, कामगारांची जी पायपीट होती किंवा पैशाचे जे काही नासनुकसानी किंवा लाचलुचपती ह्या गोष्टी ज्या होतात, ह्या गोष्टीचा विचार करून या ठिकाणी 368 टोटल महाराष्ट्रामध्ये सुविधा केंद्र तयार होणार आहेत आणि या सुविधा केंद्रावरती तुम्हाला सेफ्टी किट, इसेन्शियल किट आणि हाऊसहोल्ड आयटम किट हे वाटप होणार आहे. आता हे तालुका सुविधा केंद्र असणार आहेत की जिल्हा सुविधा केंद्र आहेत हे अद्याप तरी स्पष्ट नाही आहे. पण 2026च्या आर्थिक अधिवेशनामध्ये या ठिकाणी याच्यावरती चर्चा झालेली आहे आणि येणारे अपडेट काय असणार आहे, सुविधा केंद्र तयार होणार आहेत की नाही आहे, तालुका सुविधा केंद्रावरती हे किट वाटप होणार आहेत की नाही आहे, किंवा 90 दिवसाचं सर्टिफिकेट आहे ह्याच्याबाबत काय अपडेट असणार आहे, हे येणाऱ्या अधिसूचनेमध्ये समजणार आहे. जर यावरती ऑफिशियल अपडेट काही आलं किंवा अधिसूचना आली तर 100% यावरती व्हिडिओ येईल. फक्त चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन आहे ते बेल नोटिफिकेशन ऑन करा. काय होणार आहे, तुम्ही सबस्क्राईब करताय पण नोटिफिकेशन ऑन करत नाही, त्याच्यामुळे काय होतं, तुमच्या पर्सनलाइज जी काही हिस्ट्री आहे त्याच्यानुसारच तुम्हाला व्हिडिओ रेकमेंड होतात. चॅनलला सबस्क्राईब करूनही तुमच्यापर्यंत काही वेळेस व्हिडिओ पोहोचत नाही आहेत. पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन आहे ते ऑन करायला विसरू नका. माहिती तुम्हाला पोहोचली, पण माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ते म्हणजे व्हिडिओला हाईप करणे. आता लाईक करा. हाईप कसं करायचं हे तुम्ही इथं पाहू शकता. अशा पद्धतीने 3 वेळा तुम्ही व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून इतर कामगारांपर्यंत ही माहिती पोहोचेल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.